अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बदलांमुळे राज्यात पाऊस होतोय। दक्षिण केरळ लगतच्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय। समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे। त्याचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावरती होतोय। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट उभं राहिलेलं आहे। राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। हिवाळ्यात राज्यात होत असलेल्या पावसामुळे शेती पिकांचं नुकसान होणार आहे। उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या भागात 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारं वाहणार आहे। तसंच या भागात पावसाचा इशाराही पुणे येथील ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ KS होसाळीकर यांनी दिलेला आहे। मात्र हा पाऊस का होतोय ते देखील आपण पाहूयात। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बदलांमुळे राज्यात पाऊस होत आहे। दक्षिण केरळ लगतच्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय। समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय झालेली आहे। त्याचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावरती होतोय। यामुळे राज्यात 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालंय। तसंच अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपीट होतीये। राज्यातील जवळपास 12 ते 13 जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे 30 ते 40 किलोमीटर वेगानं वाहणार आहे। तसंच अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। जळगाव जिल्ह्यात सलग 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे। यामुळे पिकांना मोठा फटका बसलाय। अवकाळी पावसामुळे ज्वारी, दादर तसंच केळी आणि हरभरा या पिकांना मोठा फटका बसलाय। जळगाव तालुक्यातील काही गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, त्यामुळे ज्वारी हे पीक जमीनदोस्त झाले। अवकाळी पावसामुळे हरभऱ्यावर रोगाचा प्रादुर्भाव होणार आहे। हरभऱ्याचे उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे। रावेर व यावल तालुक्यात केळीच्या पिकाला सर्वाधिक फटका बसला असून केळी उत्पादक शेतकऱ्यांचं देखील त्यामुळे मोठं नुकसान झालंय। तूर काढणीवर आली असताना झालेल्या पावसामुळे तुरीचं सुद्धा मोठं नुकसान होण्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केलाय। अद्यापही कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले नाहीयेत। पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। कल्याण डोंबिवली परिसरात मध्यरात्री अचानक अवकाळी पावसाच्या सरी पडल्या। साधारण 20 मिनिटं पडलेल्या या पावसामुळे तापलेल्या वातावरणाला गारवा मिळालाय। नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झालाय। तसंच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसलाय। त्यामुळे आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची स्थिती कशी आहे, कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेतकरी वर्गापर्यंत शेअर करा। हा व्हिडिओ तुम्ही Instagram वरती पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज या Instagram पेजला फॉलो करायला विसरू नका।